काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांना बजावलेला अजामीनपात्र अटक वॉरंट न्यायालयाकडून रद्द. चेक बाउन्स प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यानं दिशाभूल केल्याचं सिद्ध. एमआयएम नगरसेवकांसोबत इम्तियाज जलील हैदराबादच्या दिशेनं रवाना. एमआयएम नगरसेवकांसोबत हैदराबादमध्ये दारुल सलाम डे साजरा करणार आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा हैदराबादच्या दिशेनं रवाना. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील कृष्णेश्वर मंदिरात गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेता येणार. महाशिवरात्रीच्या निमित्तानं लाखो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला होता. पुणे पिंपरीमधील 4 मेट्रो स्थानकांवरची नवीन प्रवेशद्वारं आजपासून खुली होणार. प्रवाशांना मोठा दिलासा. स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकातील अतिरिक्त प्रवेशद्वार आजपासून खुली करण्यात येणार. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 5 लाख मालमत्ताधारकांनी वेळेमध्ये कर भरला. चालू आर्थिक वर्षामध्ये कर भरण्याबाबत नागरिकांचा मोठा प्रतिसाद. शहरामध्ये सुमारे 7,32,302 मिळकतींची नोंद. त्यापैकी 5,26,000 मालमत्ताधारकांनी कर भरला. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये गुलाबाच्या फुलाला मोठी मागणी. 20 गुलाबाच्या गड्डीला 500 रुपयांचा भाव. नंदुरबारमधील 21 गावांमध्ये रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन उपक्रमाचं आयोजन. गहू, हरभरा आणि कांदा पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर शेत पिकांच्या उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन. जळगावच्या बिलखेडामध्ये ऊर्जा प्रकल्पाचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन. 32 कोटींच्या उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी. नागरिकांना आता 24 तास वीज पुरवठा उपलब्ध होणार. गोंदियाच्या देवरीमध्ये 132 केव्ही वीज उपकेंद्राचं भूमिपूजन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन. शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठ्याची ग्वाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील. वाशिमच्या आनसिंग गावात गर्भपाताच्या गोळ्या विकताना एकाला रंगेहात पकडलं. औषध विक्रेता किशोर डोकेंवर PCPNDT कायद्यानुसार कारवाई. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा.